आपण असं ओझ्यामध्ये सिस्टम दिसतंय आपल्याला इथं. काय सर इथं असं आडवा आपण असं मोबाईल ठेवू शकतो. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा असं मोबाईल ठेवू शकतो, याला वरून बंद करू शकतो. इथं चार्जिंग पॉईंट दिलेला आहे आपल्याला 2.5 एम्पेअरचा. हे 12 इथं 12 वोल्ट आपण ॲडिशनल चार्जर किंवा लायटर आपण लायटर जे वापरतो त्याच्याकरता असं दिलेलं असतं आपल्याला. हे रोट्याचं आहे का? हो, ते इथं इकॉनॉमिक्स म्हणजे इथं आपल्याला जे ब्लोवर चालायचं असेल, रोट्या चालायचं असेल तर हे लागेल. जेव्हा आपण फवारणी करतो ते इकॉनॉमिक्स म्हणजे कमी डिझेलमध्ये जास्त रान असे करता आपण. याच्यात ऑटोमॅटिक मॉडेल प्लॅन येईल म्हणतात. हो, टॉप मॉडेल ते असं टॉप मॉडेलमध्ये ते 2 बटणं आहेत. इथं 2 बटणं असतात जे आपले मागे जे आपण ॲडिशनल यंत्रणं जोडत असतो त्यावेळेस इथं आपल्याला खूप असं ताण होतो की समोर जायचं की मग आपल्याला तिथं सेन्सिंग करायची. इथं ऑलरेडी बटन दिलेलं असतं आपल्याला. सर किती HP चा आहे हा ट्रॅक्टर? हा आहे 24 HP चा ट्रॅक्टर आहे. 24 HP चा का? लुक वाईज आणि हा मॉडर्न शेतकऱ्यांसाठी खूप अशा भाग्यशील ठरेल. आणि महिंद्राच बरंचंच खूप आपल्यासोबत आहे. महिंद्राचं म्हणजे ब्रँडच महिंद्रा आहे. लुक वाईज वॉरंटी किती इयर्सची आहे? 6 वर्ष आपल्याला इथं वॉरंटी भेटणार आहे. 6 वर्ष आपल्याला वॉरंटी भेटणार आहे. सर हे सिस्टम कशाचं आहे? हे PTOचं सिस्टम आहे सर. हे PTO ऑन ऑफ करण्यासाठी. आणि तो जो गेअर आहे तो इकॉनॉमिक्स. हे नवीन न्यू हो न्यू मॉडेलमध्ये आले. कमी जास्त आपण करू शकतो याच्यात पावर. याला असं दाबून असं भिंगायचं आहे. हो सर यो रोटा महिंद्राचाच का? हो, महिंद्राचं. सर आता आपण बघू शकता यो महिंद्राचा ओझा ट्रॅक्टर. सरना माहिती सांगितलीच आहे. सर लाईट सिस्टम कसं आहे? हे बघा आपल्याला इथे इंडिकेटर बघायला भेटणार आहे. आणि हॅलोजनमध्ये आपल्याला भेटणार आहे. आणि पुढं प्रोजेक्टर विथ हॅलोजन भेटणार आपल्याला पुढे. सर हे कशाचं? ते सर ते का त्या मला सांगता येत नाही काय ते. सर हे गिअर सिस्टम सांगा थोडी. हीच आपल्याला अशी शेतकऱ्यांसाठी सोपी पद्धत करून दिली आहे. रिवर्स आणि फ्रंट. हे बघा, हे रिवर्स, हे न्यूट्रल, हे फ्रंट. अशी आपल्याला इथे रिवर्स, फ्रंट आणि न्यूट्रल असं बघायला भेटणार आहे. तर आपण इथे गिअरमध्ये टाकून देऊया. आणि इथे 4x4 डिफरेन्शियल लॉक दिलेला आहे. डिफरेन्शियल लॉक आहे, 4x4 आहे. इथं हायड्रोलिक लॉकसुद्धा दिलेलं आहे. इथे असं हायड्रोलिक लॉकसुद्धा दिलेलं आहे आपल्याला. इथं आपण हायड्रोलिक लॉक करू शकतो. आणि इथे डिफरेन्शियल लॉक दिलेलं आहे. आणि इथे याचे जे लाईट आहे हे प्रोजेक्टर असून त्याच्यात हॅलोजन. तर आपण अशी ॲडिशनल सेटिंग पण जोडू शकतो. आणि कंपनी आपल्याला ही इथे अशी डाबर देते. आणि ही जे असतं ही ट्रॉलीसाठी असतं. आणि हे जे ब्लोअर आहे आपण फवारणी करतो त्याच्यासाठी. म्हणजे आपली जी PTO आहे हे जर काढलं तर हे PTO चालू असतं याच्यावरती असे PTO चालू असतं आपलं. असं काहीतरी सेटिंग असतं. इथं आपल्याला साईड गिअर शिफ्टिंग भेटते. महिंद्राच्या भरपूर ट्रॅक्टरमध्ये साईड गिअर नसतात. पण या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला साईड गिअर दिलेले आहे. खूप मस्त शेतकऱ्याचा विचार करून महिंद्रा कंपनी ट्रॅक्टर बनवते. सर हे सिस्टम कशाचं आहे? ते सर साऊंड सिस्टम असतं. रिटर्न गिअरला तिथं कसं असतं हे सिस्टम इथं दिलेलं आहे. रिटर्न गिअरला तिथं आवाज करतो आपण ट्रॅक्टर. म्हणजे कसं मागं जरी कोणी असेल आपल्याला बघत असेल नसेल बघत तर आवाजाने ते शक्यतो बाहेर देऊन देतो. आपल्याला इथं पेटी भेटते. त्याच्यात आपण टूल ठेवू शकतो. चांगले असे टूल भेटतात आपल्याला. कंपनी टूल देते. सर हे कशाचं? हे पार्किंग ब्रेक आहे. हे जे आपण ब्रेक लावतो त्याला आपण हँड ब्रेक असं म्हणू शकतो. हँड ब्रेक. सर हे RPM. हां, हे इथे एक्सलेटर दिलेलं आहे. कंपनी अशी मस्त एक्सलेटर देते म्हणजे पुरं शेतकऱ्याचा विचार करून की तिथं त्याचा पाय इथं पुरेल इथं नाही पुरेल असं ह्या विचार करून असं कंपनी बनवते. इथे स्टेअरिंग बघायला मिळते आपलं. स्टेअरिंग लॉक आहे. सर स्टेअरिंगवर लॉक. हो तुम्ही इथं हे नवीन सिस्टम आहे सर. हे बघा स्टेअरिंग लॉक ॲडजस्टमेंट स्टेअरिंग आहे. हो, स्टेअरिंग ॲडजस्ट होते. इथून बनवते वाटतं. ते आपल्याला नाही माहीत पण ते होतं काहीतरी. सर इथून डिझेलची किती टाकी आहे सर याची? आता डिझेलची टाकी जी आहे ती किती लिटरची आहे हे आपल्याला राजभाऊ सांगून देतील. कारण की आम्ही एवढं नॉलेज नाही घेतलं. ही 25 लिटरची टाकी आहे सर. हो, 25 लिटरची टाकी. 25-30 लिटरची असू शकते. आपण काय एवढा अंदाज नाही आपल्याला. सर चला आपण हे जाधव एजन्सीमध्ये आलतो आज. होऊ शकता शोरूमवाल्यांनी आम्हाला काढून दिलं आहे शोरूममधून.